24 जून 2026 ची एक मोठी आंतरराष्ट्रीय बातमी आपल्याला इथे दिसत आहे. व्हेनेझुएलामध्ये 7.5 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप. आता ही जी करंट अफेअर्स आहे, तर तुम्ही जर सरळ सेवा, पोलीस भरती किंवा बँकिंगचा अभ्यास करत असाल तर तुम्ही काय पाहाल, तर फक्त तारीख आणि कुठे आलेलं आहे हे, देशाचे नाव, भूकंपाची तीव्रता हे पाठ कराल. पण जेव्हा आपण राज्यसेवा मेन्सच्या मुख्यच्या परीक्षेसाठी आपल्याला या बातमीच्या मागे धरलेला भूगोलाचा तसेच बाकीच्या जनरल स्टडीजचा पेपरचा आपल्याला इथे अभ्यास करावा लागतो. त्याबद्दलची माहिती आपल्याला नीट सखोलपणे वाचावी लागते. आता त्यामध्ये काय मोडतं, तर भूगोलाचा जेव्हा हा अभ्यास करतो तर तिथे काय असतं की ज्या प्लेट टेक्टॉनिक्सची संकल्पना आहे किंवा भूकंपाचे केंद्र कसे ठरवले जाते, आणि मुख्य म्हणजे जे आपल्याला GS4 आहे बघा, GS4 ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन या अंतर्गत काय काय परिणाम होतात, म्हणजे अर्बन डिझास्टरमध्ये काय काय परिणाम होतात, जे काय भूकंपाचे जे काही परिणाम होतात त्याचं व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात. तर ह्या संदर्भात राज्यसेवेसाठी चालू घडामोडीचा अभ्यास हा फक्त फॅक्टचा फक्त पाठांतर नसून तर संकल्पनांचा किंवा ज्या काही कॉन्सेप्ट आहेत तर त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करणं तितकंच गरजेचं असतं आहे. ठीक आहे. तर आजच्या या विशेष लेक्चरमध्ये आपण हेच शिकणार आहोत की इतर परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने चालू घडामोडींचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करायला हवा. ठीक आहे. तर इथे बघा काय आहे की व्हेनेझुएलामध्ये 2 भूकंप आपल्याला झालेले दिसत आहेत. भूकंपाची तीव्रता सुद्धा आपण पाहिलेली आहे. आणि भूकंपाचं जे केंद्र आहे ते बघा कुठं आहे. भूकंपाचं केंद्र जे आहे आता इथं कराकस ही काय आहे, व्हेनेझुएलाची राजधानी आहे. ह्या व्हेनेझुएलाच्या ह्या राजधानीपासून, कराकसपासून 168 किलोमीटर पश्चिमेस हे त्याचं केंद्र सांगण्यात आलेलं आहे. आणि हे मुख्य म्हणजे इथं बघा इथं तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित, हा जो दक्षिण अमेरिका खंड आहे ह्याच्या उत्तर दिशेला या ठिकाणी 2 प्लेट्स आहेत, कॅरिबियन प्लेट्स आणि खालची दक्षिण अमेरिका प्लेट. ह्यामध्ये जी टेक्टॉनिक क्रिया घडत आहेत त्यामुळे हे भूकंप उद्भवल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपण आता पहिल्यांदा बेसिक माहिती पाहूयात. बेसिक माहितीमध्ये काय पाहायचं असते की आता हा व्हेनेझुएला हा जो देश आहे ह्याच्या बाजूला कोणते कोणते देश आहेत किंवा ह्याची सीमा कोणत्या कोणत्या देशाला लागून आहे. अजून काय की ह्या संदर्भात जर कोणते बाकीचे काय महत्त्वाचे लोकेशन असतील ते पाहणे तर गरजेचं असते. आता पहिल्यांदा बघा इथे अटलांटिक ओशियन आपल्याला दिसत आहे, पॅसिफिक ओशियन. ठीक आहे. आणि हा आपला दक्षिण अमेरिकाचा खंड. ठीक आहे. यामध्ये बघा इथे व्हेनेझुएला, इथं वरच्या साईडला उत्तरेस कॅराकस हे त्याची राजधानी आहे. इथे कॅरिबियन सी, इथेच हा म्हणजे इथे कॅरिबियन प्लेट आहे, इथे कॅरिबियन सीच्या इथे, आणि खालची दक्षिण अमेरिकेची ही प्लेट. यामध्ये ह्या लोकेशनला इथं भूकंप हा उद्भवलेला आहे. आता त्याचबरोबर अजून काय की व्हेनेझुएलाच्या सीमेलगत असलेले देश कोणते आहेत बघा, कोलंबिया, अजून कोणता, ब्राझील. इथे बघा तुम्हाला गुयेना दिसत असेल, गुयेना. ठीक आहे. त्या संदर्भात अजून बाकीचे कोणते कोणते देश आहेत पाहून घ्या इथेच. इथे बघा इक्वेडोर, अजून बघा इकडे सुरिनाम दिसत आहे, इथे फ्रेंच गुयेना जो की फ्रान्सचा एक भाग आहे बघा. आणि हा इथे या साईडला पनामा कॅनल, जसे तुम्हाला माहीत असेल बघा स्वेज कॅनल जे की भूमध्य सागर आणि लाल सागराला जोडते. त्याचप्रमाणे ही जी पनामा कॅनल आहे ती अटलांटिक ओशियन आणि पॅसिफिक ओशियन ह्या 2 महासागरांना जोडते. ठीक आहे. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. त्याच स्वरूपात अजून काय की हा जो भूकंप आलेला होता तो व्हेनेझुएलामधला 126 वर्षातील काय आहे, एक सर्वात भीषण भूकंप आहे. आणि मुख्य म्हणजे हा भूकंप जुळा भूकंप म्हणून सांगण्यात आलेला आहे. आता इथं बघा जुळा भूकंप, इथंच पहिल्यांदा एक संकल्पना क्लिअर करा. जुळा भूकंप म्हणजे काय की एक भूकंप आला, हा भूकंप आला तर त्यानंतर थोड्या सेकंदांनी, थोड्या काळाने दुसरा भूकंप येतो. ह्याला काय म्हणतात की जुळा भूकंप म्हणतात, ट्विन अर्थक्वेक. ठीक आहे. प्राथमिकता कसं असतं की जो पहिला भूकंप असतो, पहिला भूकंप ह्याची जी तीव्रता असते ती हाय असते म्हणजे जास्त असते, आणि जो दुसरा भूकंप येतो तो थोड्याशा कमी तीव्रतेने येतो.
ठीक आहे. पण ह्या ठिकाणी काय झालेली, याच्या उलट क्रिया घडलेली आहे. पहिला जो भूकंप आलेला आहे तो 7.2 सॅन फिलिप येथे आलेला आहे आणि 7.5चा रिक्टर स्केलचा युमारे येथे भूकंप आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे पहिला भूकंपाचा हा धक्का हा हळू आहे, नंतरचा जोरात आहे. त्यामुळे इथे जे काही नुकसान झालेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता याचा परिणाम काय झालेला आहे की जी देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली आहे. राजधानी कराकस, आता आपल्याला माहीत आहे की व्हेनेझुएलाची राजधानी जी कराकस आहे तिथल्यापासून 168 किलोमीटर पश्चिमेला ही घटना घडलेली आहे. त्यामुळे कराकसला आणि लागवेरा हे 2 शहरं आहेत, ह्या शहरांना खूप याचा मोठा फटका बसलेला आहे. ठीक आहे. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन आपण GSच्या दृष्टीने, जनरल स्टडीच्या दृष्टीने एक 1 बाय 1 पाहूयात. आणि त्यानंतर ॲट द एंड मी तुम्हाला हेही सांगेन की याचं जे यूज आहे जो की आपण आन्सर रायटिंगमध्ये करतो तर तो कशा प्रकारे आपल्याला करता येईल हे तुम्हाला लेक्चरच्या एंडमध्ये सांगते. म्हणजे आपल्याला इथं सिक्वेन्स लागेल की आधी आपण GS1 GS2मध्ये आपण ही माहिती कुठे कुठे आणि कशी कशी वापरू शकतो हे आधी आपण अंदाज बांधूया, म्हणजे त्याचा आधी अभ्यास करूया आणि त्यानंतर आपण कसं उत्तरामध्ये ह्याचा उपयोग करून आपलं उत्तर अधिक प्रभावीपणे मांडू शकतो हे लेक्चरच्या एंडला कळेल. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि व्यवस्थित, स्पीड माझं जास्त असेल कमी असेल तुमच्या ह्याने ॲडजस्ट करून यूट्यूबवरती तुम्ही त्या ह्याने पाहू शकता. ठीक आहे. जर माझे शब्दाचे उच्चार जर व्यवस्थित नसतील तर तुम्हाला इथं त्या संदर्भात जे काही एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय आहे, एकच मिनिट. त्याच्या संदर्भात आता आपण पहिल्यांदा काय पाहूया, त्याचं भौगोलिक बॅकग्राऊंड. आता हे जे भौगोलिक बॅकग्राऊंड आहे ते GS1मध्ये भूगोलाच्या सेक्शनमध्ये मोडतं. ठीक आहे. आता बोकोनो फॉल्ट लाईन. आता हे सांगायच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते की हा जो भूकंपाचं जे लोकेशन आहे त्याचा आधी आपण अंदाज घेऊयात, हे आलंय नक्की कुठं. आता ही मी तुम्हाला एक पृथ्वीची एक 2 डायमेन्शनल एक डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे. हे आपल्याला आपल्या पुस्तकात आहे, हे आपण पाहतो, खूप वेळा पाहतो आणि वाचतोही. यामध्ये बघा इथे ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे की इथं भूपृष्ठ, भूप्रॉपर्टी, क्रस्ट, त्याला क्रस्ट म्हणतात. अप्पर मेंटल. आता मेंटलचे 2 पार्ट्स पडतात, अप्पर मेंटल, लोअर मेंटल आणि आउटर कोर, इनर कोर. ठीक आहे. त्याचंच जे काही डेप्थ आहे पृथ्वीच्या आतमध्ये, पृथ्वीच्या केंद्रापर्यंत जाण्यासाठी जे काही डेप्थ आहे तिथं दिलेले आहे. बघा क्रस्टची बघा किती दिलेली आहे, 0.0 ते 70 किलोमीटर ही आहे क्रस्टची डेप्थ. एक मिनिट. त्यानंतर 70 ते 410 किलोमीटर ही वरच्या मेंटलची आणि 410 ते 2890 किलोमीटर ही खालच्या मेंटलची. त्याचप्रमाणे खालची बघा 2890, 5150 किलोमीटर ही खालच्या आतमधल्या कोरच्या ही नेक्स्ट आहे. ठीक आहे. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की इथे 0.70 किलोमीटर ह्या आकड्यावर फोकस करा आणि इथे बघा ह्याची खोली बघा 10 ते 20 किलोमीटर. म्हणजेच हा जो भूकंप आलेला आहे तो कुठं आलेला आहे, क्रस्टमध्ये आलेला आहे आणि हा एक उथळ भूकंप आहे, वरती शॅलो क्वेक आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, जो विनाश झालेला आहे तो जास्त प्रमाणात इथं दिसून येत आहे. वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या वरती म्हणजे जो भूकंप झालेला आहे तो उथळ ठिकाणी झालेला आहे, जास्त डेप्थमध्ये झालेला नाही. त्यामुळे ह्याचा विनाश जो आहे, परिणाम बघा सांगण्यात आलेला आहे की 10,000 पेक्षा अधिक लोक ह्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा त्यांना प्रभावित झालेले आहेत असं सांगण्यात येते. पण हेच जी काही USची एजन्सी आहे, अमेरिकेची एजन्सी आहे, त्यांनी सांगितलं की हा आकडा लाखांमध्ये सुद्धा जाऊ शकतो असं त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. असो, नेक्स्ट पॉईंट काय आहे की बोकोनो फॉल्ट लाईन ही लाईन पहिल्यांदा हा मुद्दा थांबा. आधी हा भाग बघा. हा भाग कॅरिबियन प्लेट आणि दक्षिण अमेरिकन प्लेट यांच्या सीमेवर येतो. म्हणजे हा जो बोकोनो फॉल्ट लाईन जो आहे, म्हणजे बोकोनो फॉल्ट आहे, हा कुठं पडलेला आहे, कॅरिबियन प्लेट आणि दक्षिण अमेरिकन प्लेट, जी की तुम्हाला ह्या डायग्राममध्ये मी दाखवलेली होती. इथे बघा कॅरिबियन प्लेट इथे ह्या ठिकाणी आहे आणि ही जी दक्षिण अमेरिकेची प्लेट आहे ह्या ठिकाणी इथे जो काही फॉल्ट आहे
बोकोनो फॉल्ट काय जो काही बोकोनो फॉल्ट लाईन आहे ती ह्या ठिकाणी इथे आहे. ठीक आहे. हे कुठे कॅरिबियन प्लेट आणि अमेरिकन प्लेटच्या मध्ये. त्यामध्ये तिथून ती जी ऊर्जा आहे ती तिथून रिलीज झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. हां, त्याचं इपिसेंटर जे आहे कराकश, इपिसेंटर माहिती आहे आपल्याला की एकच मिनटं. हां, इथे इपिसेंटर. आता आपल्याला माहिती आहे ही आपली जी काय पृथ्वीचं कातलेचं 2 डायमेन्शनल व्ह्यू आहे. इथं काय असतं, हायपोसेंटर असतं. ठीक आहे. आणि इथं काय असतं, इपिसेंटर असतं. म्हणजे जिथं भूकंपाचा वरती उद्रेक होतं ते म्हणजे इपिसेंटर कुठं असते, भूपृष्ठावर असते. आणि हायपोसेंटर कुठं असते, पृथ्वीच्या आतमध्ये खाली असते, जिथून ते एनर्जी रिलीज होत असते. जी काय भूकंपाची जी साठवून राहिलेली जी काय ऊर्जा असते ती तिथून मुक्त होत असते. त्या ठिकाणच्या सेंटरला काय म्हणतात, तर हायपोसेंटर म्हणतात. तिथूनच ज्या पी वेव्ह, एस वेव्ह ज्या असतात, प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह आणि लॉंगिट्युडनल वेव्ह, त्याला लव वेव्ह आपण म्हणतो, त्या येत असतात. सेकंडरी वेव्ह ही जास्त धोकादायक असते. ठीक आहे. हे आपण भूगोलाच्या बेसिक NCERTमध्ये सुद्धा वाचतो. हे झालं याचं भौगोलिक बॅकग्राऊंड. आता ह्याच संदर्भात आपण GS1च्या दृष्टीने काय पाहतो, तर बघा, भूकंपशास्त्र हा आपला टॉपिक असतो. तर त्यामध्ये जुळे भूकंप जो की आपल्याला आपण जो पाहिलेला आहे, जुळे भूकंप काय म्हणलेला आहे त्या संदर्भात आपण आधीच माहिती ऐकलेली आहे. काय सांगितलेलं आहे, जेव्हा सारख्याच तीव्रतेचे 2 मुख्य धक्के मेन शॉक्स बसतात तेव्हा त्याला काय म्हणतात, अर्थक्वेक डबलेट किंवा आफ्टर शॉक नसून स्वतंत्र मुख्य धक्का असतो. म्हणजे काय असतं, पहिला शॉक आणि नंतर सेकंड शॉक, तो मुख्य धक्का असतो. पुढे काय सांगितले, भूकंप नाभी. हां, हेच तुम्हाला सांगितले की फोकस आणि एपिसेंटर. उथळ नाभीचा भूकंप असल्यामुळे ह्याचं जी तीव्रता आहे ती जास्त आहे, हे पण आपण वाचलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या GS1मध्ये भूगोलाच्या सेक्शनमध्ये हा पार्ट मोडतो. त्याचबरोबर अजून काय सांगितलेलं आहे की जागतिक प्लेट टेक्टॉनिक्स. आता आपल्याला माहीत आहे 7 मुख्य प्लेटा आणि 13 उपप्लेटा आहेत. आता हे जेव्हा तुम्ही NCERTचं बुक वाचाल तर त्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये धड्यामध्ये ते लिहिलेलं आहे की 7 मुख्य प्लेटा आणि 13 उपप्लेटा कोणत्या आहेत त्या. हां, त्यामध्ये काय आपल्याला हे माहिती आहे की ह्या ज्या प्लेटा आहेत त्या काय स्थिर नाही आहेत. ज्या पृथ्वीवरती ज्या महासागरीय आणि महाद्वीपीय प्लेटा पडतात बघा. एकच मिनिट तुम्हाला इथे सांगते आधी. तर आपल्याला माहीत आहे की ज्या प्लेट्स आहेत, प्लेट टेक्टॉनिक्समधल्या प्लेट्स आहेत, त्यामध्ये बघा 3 प्रकार पडतात. ज्या प्लेट बाउंड्रीज असतात त्याच्या काय, अभिसारी, रूपांतरण आणि अपसारी, कन्वर्जंट प्लेट्स किनारा, ट्रान्सफॉर्म प्लेट किनारा आणि डायव्हर्जंट प्लेट किनारा. आता कन्वर्जंट प्लेट किनारा जो असतो तो कसा असतो, समजा ही एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे. तर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या कशा असतात, ही प्लेट काय असते, ही प्लेट जाते खाली आणि ही जाते त्याच्यावर. ठीक आहे. म्हणजे एकावर एक चढत असतात. अजून काय दुसरा काय, हा झाला कन्वर्जंट, अभिसारी. हां, अभिसारी प्लेट किनारा. दुसरा असतो ट्रान्सफॉर्म जो किनारा असतो, ट्रान्सफॉर्म जो किनारा असतो तो कसा असतो, समानांतर असतो. म्हणजे काय, तर समजा ह्या ज्या प्लेट्स असतील, इथे एक वरती प्लेट आहे, इथे एक प्लेट आहे. ठीक आहे. ह्या प्लेट काही त्यांची दिशा अशी असेल, ही दोघींची अशी असेल. तर कधी कधी ह्याच प्लेट किनारा ह्यांची दिशा कशी असेल, अशी सुद्धा असेल किंवा अशी सुद्धा असेल. आत्ताची जी दिशा आहे, जो भूकंप झालेला आहे व्हेनेझुएलाचा, तर त्यांनी सांगितलं आहे की जे वरचं जो कॅरिबियनची प्लेट आहे ती अशी सरकत होती पश्चिमेकडे आणि जी खालची प्लेट आहे दक्षिण अमेरिकेची ती पूर्वेकडे सरकत होती. अशा टाईपमध्ये ते सांगितलेलं आहे. त्यामुळे हा जो भूकंप आहे तो कुठं आलेला आहे, मुख्यतः रूपांतरित प्लेट किनाऱ्याच्या ठिकाणी आलेला आहे. आणि अजून एक असतो की डायव्हर्जंट म्हणजे काय, की ह्या दोन मुख्य प्लेट, ह्या ज्या प्लेटा असतात त्या कशा होतात, ह्या विरुद्ध दिशेला जात असतात. म्हणजे इथं काय पडत असतो, फॉल्ट पडत असतो. जसा की तो फॉल्ट होता, बोकोनो फॉल्ट. ठीक आहे. आणि आपल्याला हेही माहीत आहे की एकच मिनटं, महाद्वीपीय प्लेट. हां, महाद्वीपीय प्लेट म्हणजे ज्या जमीन असते त्याला द्वीपीय प्लेट म्हणतो. आणि महासागरीय प्लेट. आता ह्याच्या ज्या डेप्थ्स आहेत त्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत. आता सागरीय प्लेट, महासागरीय प्लेट. ठीक आहे.
सागरीय प्लेट महाद्वीपीय प्लेटची जी काही डेप्थ आहे ती किती आहे, 30 ते 70 किलोमीटरची असते. पण जी महासागरीय प्लेट असते, महासागरीय प्लेट तिची किती असते डेप्थ, ती 6 ते 10 किलोमीटर असते. 6 ते 10 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे हा जो भूकंप आलेला आहे तो ह्या दोन्हीच्या बाउंड्रीच्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे त्याची जी डेप्थ आहे ती किती सांगितलेली आहे, 10 ते 20 किलोमीटर आहे. इतकी याची डेप्थ सांगितलेली आहे, जी की रूपांतरित सीमाच्या ठिकाणी आलेली आहे किंवा घर्षणात्मक हालचालीमुळे झालेली आहे. अजून काय सांगितलं की बोकानो फॉल्ट. हा बोकानो फॉल्ट जो आहे तो दक्षिण अमेरिकेतला एक प्रमुख सक्रिय विभंग आहे, म्हणजे ॲक्टिव्ह फॉल्ट आहे. म्हणजे तिथं सारखे धक्के हे आधीही सुद्धा त्यांनी उद्भवलेले आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हा एक ॲक्टिव्ह फॉल्ट आहे, जसा की ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो असतो त्याच संदर्भात. आता अजून एक काय सांगितलं की सेंट अँड्रियास हा फॉल्टप्रमाणेच बोकानो फॉल्टसुद्धा ह्याचं पण महत्त्व आहे. म्हणजे हा सुद्धा एक सेंट अँड्रियास फॉल्टसुद्धा त्याचप्रमाणे आहे त्याच ठिकाणी की जिथं बोकानो फॉल्टसुद्धा महत्त्व आहे. ठीक आहे. हा झाला आपला GS1चा पार्ट. GS1मध्ये आपण भूगोलाच्या थोड्याफार संकल्पना आहेत, थोड्याशा क्लिअर झाल्या असतील. हे जास्त लेक्चर डीपमध्ये म्हणजे जास्त हेवी होईल, त्यामुळे जास्त इथे मी मोठ्या संकल्पना सांगत नाही आहे. त्या संकल्पना जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या संदर्भात तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता की ज्या मोठे म्हणजे व्यवस्थित असं ते घ्या. मग तिथून तुमचा जो काही डाऊट आहे GS1च्या संदर्भात, भूगोलाच्या संदर्भात, जो की ह्या ज्या प्लेट्स किनारा आहेत रूपांतरित किनारा, तर त्या संदर्भात असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता. आपण त्यासाठी स्वतंत्र असं लेक्चरसुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. इथं छोटंसंच करंट अफेअर्सचं लेक्चर आहे आणि मला सांगायचं आहे की मुख्य म्हणजे की आन्सर रायटिंगमध्ये आपण ही बातमी कशा प्रकारे यूज करू शकतो हा आपला मेन उद्देश आहे. आणि जे आपण अभ्यास करतो आहे ह्या करंट अफेअर्सचा, तर हा मुख्य परीक्षेमध्ये कसा आपण वाचलं पाहिजे एखादी न्यूज चर्चेमध्ये असताना, तर हे इथं पहिल्यांदा सांगायचं आहे. त्यासाठी जास्त हेवी जात नाही आहे, वरचं जे काय आहे ते आपण अभ्यासत आहोत. ठीक आहे. आता इथं बघा पुढचं काय आहे की हेच न्यूज आपण GS2मध्ये कशी वापरतो. आता इथे बघा आपल्याला माहिती आहे की आपलं जे नॅशनल इमर्जन्सी जी लागते, जी भारतामध्ये कशी लागते, कलम 352 नुसार कशी लागते, कोणत्या कारणाने, युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र बंड या कारणाने लावली जाते. पण इथे बघा जे व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींनी काय केलेले आहे की ह्या देशामध्ये स्टेट ऑफ इमर्जन्सी लावलेली आहे. आता साधं उदाहरण गोष्ट आहे की आता इतकी मोठी आपत्ती आलेली आहे की जी की त्यांच्या राजधानीच्या निकट आलेली आहे. आणि त्यामुळे काय झालेली आहे की तिथली वीज सेवा म्हणा, मोबाईल जे सिग्नल असतील किंवा जे काही ट्रान्सपोर्टेशनच्या ज्या सुविधा असतील एअरपोर्ट्सच्या वगैरे, किंवा पाणी सप्लाय जे काय असेल त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं असेल. अजून हेल्थच्या ज्या काही सुविधा असतील, ठीक आहे, तर त्यामुळे सुद्धा. आणि आता जे तिथं त्या घटनेने जे प्रभावित लोक असतील तर त्यांचं राहण्याच्या ठिकाणी जे असतील ते मुख्यतः कसे असणार, शाळा वगैरे त्या संदर्भात यूज केल्या असतील. जे काही रेसिडेन्शियल असेल ते त्या ठिकाणी, तर त्या संदर्भात त्यांनी काय केलेलं आहे की राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली आहे. तर या संदर्भात आपण काय पाहतो आहे की आपल्या ठिकाणी कोणत्या कारणाने लावली जाते आणीबाणी, तर युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र बंड ह्या कारणाने लावली जाते. नैसर्गिक आपत्ती ह्या कारणाने भारतामध्ये राष्ट्रीय बाणी घटनात्मक लावण्याचा आधार आहे का, तर नाही आहे. हा इथला GS2चा मेन म्हणजे डिफरन्स आहे की पॉलिटीमध्ये आपण पाहून घेऊयात. ठीक आहे. आता आपल्या इथे काय आहे की आपत्ती व्यवस्थापन कायदा ह्या संदर्भात ह्या कायद्याने आपण काय करतो की जी काय इमर्जन्सी झालेली आहे, आपदा आलेली आहे, नैसर्गिक आपत्ती, तर त्या संदर्भात आपण ह्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुसार कृती करत असतो. आता हीच बातमी जी आहे ती GS2च्या IRच्या दृष्टीने कसा प्रकारे विचार करायचा की आपल्या PMनी त्यांना मदत केलेली आहे, सर्व संभाव्य मदत करण्याचं असं घोषित केलेलं आहे. PIBमध्ये ही न्यूज आहे की PMनी दुःख व्यक्त केलेलं आहे आणि मदतीचा हात व्हेनेझुएला पुढे केलेला आहे. आपल्या तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप आलेला होता तर त्यावेळीसुद्धा भारताने सुद्धा फर्स्ट रिस्पॉन्डरची भूमिका निभावलेली होती. आता आपल्याला माहिती आहे की आपली फॉरेन पॉलिसी जी आहे ती वसुधैव कुटुंबकम किंवा पंचशील तत्वावर चालते. ठीक आहे. ह्याच बेसिसवर काय केलेलं आहे की भारताने मदतीचा हात पुढे केलेला आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की आपले जे व्हेनेझुएलाशी जे द्विपक्षीय संबंध आहेत ते अधिक मजबूत झालेले आहेत. हा झाला IRचा भाग, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा भाग. ह्याच संदर्भात आपण IRच्या मध्ये अजून काय करतो की आता व्हेनेझुएला जो आहे तो एक ऊर्जाप्रधान देश आहे.
म्हणून हा पॉईंट मी इथे GS3 मध्ये घेतलेला आहे. ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक अर्थव्यवस्था. आता आपल्याला माहीत आहे व्हेनेझुएला हा जगातला सर्वात मोठा तेल साठा असणारा देश आहे. या भूकंपामुळे जे प्रमुख तेल शुद्धीकरण कारखाने आहेत बंद आहेत. आता ट्रान्सपोर्टेशन सगळं बंद आहे. सगळे त्यामुळं राष्ट्रीय आणीबाणी घोषित झालेली, त्यामुळे थोडेफार काही ते प्रभावित झालेले असणार आहेत. अंशतः प्रभावित झालेले असणार आहेत. त्याचा परिणाम भारतावर काय झालेला आहे बघा. भारत काय करतो, व्हेनेझुएलाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतो. तेथील तेल उत्पादनात अडथळा आल्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीसुद्धा वाढू शकतात. त्यामुळे काय झालं की भारताच्या जे करंट अकाउंट डेफिसिट आहे ह्यावरती सुद्धा परिणाम आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हा पॉईंट कुठं GS3शी लिंक होत आहे. त्याचबरोबर IRC म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनशी सुद्धा त्याच्या संदर्भात हा मुद्दा इथे जोडून दिसतो आहे. अजून काय की GS3 मध्येच आपण आपत्ती व्यवस्थापन हा एक मुद्दा पाहतो. आपत्ती व्यवस्थापन त्यामध्ये आता ही जी घटना घडलेली आहे ती बऱ्यापैकी शहरी ठिकाणी घडलेली आहे. त्यामुळे शहरी असुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न इथे उद्भवतो. राजधानी कराकस आणि ला ग्वेरा यासारख्या दाट लोकसंख्याच तिथं दाट असल्यामुळे या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्याचा जो परिणाम झालेला आहे तो खूप जास्त आहे. ह्याचं आपण उदाहरण आपण केस स्टडीमध्ये यूज करू शकतो. आता ते आपण पाहूयाच कसं पुढच्या PPT पुढच्या ह्याच्यामध्ये आपण स्लाईडवरती आपण ते पाहूयात. ठीक आहे. अजून काय की प्रतिसादात्मक उपाय इमर्जन्सी रिस्पॉन्स काय केलेला आहे. देशात जे आहे ती राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद असतील, वीज इंटरनेट ठप्प झालेले असतील. आता बघा जे मध्ये आय थिंक इथिओपिया ज्या ह्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जो ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता त्याचा परिणाम आपल्या मुंबईच्या ट्रान्सपोर्टवरती सुद्धा पडलेला होता बघा. ही न्यूज होती. आपण साध्या आपल्या बातमी चॅनलला वगैरे सुद्धा दाखवलेलं होतं की त्याचा परिणाम म्हणजे आता ह्याचा परिणामसुद्धा आपल्या देशावरती कसा काय होतो हे आपण असं लिंक लावू शकतो म्हणजे पेपरमध्ये उत्तर लिहिताना. ठीक आहे. आता आपण येऊयात आपल्या मुख्य मुद्द्यावर की आता ही जी आपण बातमी वाचली तर त्याचा आपण उत्तर आन्सर रायटिंग ह्याचा आपण यूज आन्सर रायटिंगमध्ये कशा प्रकारे करायचा किंवा कशा प्रकारे करू शकतो. ठीक आहे. आता ही जी घटना होती तर याचा आपण काय करू शकतो व्हॅल्यू ॲडिशन. जेव्हा तुम्ही काय करता एखादी भौगोलिक किंवा वैज्ञानिक संकल्पना लिहिता तेव्हा चालू घडामोडींबद्दल जे काही ताज्या घटना असतील तर त्याचं आपण स्टार्टिंग करतानाच त्याचं उदाहरण देऊ शकतो. किंवा काय करू शकतो आपल्या ज्या केस स्टडीज असतील तर केस स्टडीजमध्ये सुद्धा ह्याचं उदाहरण देऊ शकतो. अजून काय की जी सुरुवात असेल किंवा जी काही इंट्रोडक्शन असेल आपल्या क्वेश्चनची ॲन्सरची त्याची जी इंट्रो असेल किंवा कन्क्लुजन असेल तर ते सुद्धा देऊ शकतो. म्हणजे तर तुम्हाला एक वाक्य म्हणजे एक उदाहरण देऊन सांगते की आता प्रस्तावनेमध्ये आपण कसं यूज करू शकतो हे जी घटना घडलेली आहे GS1च्या बाबतीत. जर समजा विचारलं शॉर्ट नोट विचारली भूकंपावरती वगैरे शॉर्ट नोट आता विचारता येत की तर कसं करू शकतो इंट्रोडक्शन सुरुवात कशी करू शकतो बघा. भूकंप ही एक अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती आहे ज्याचा अंदाज लावणे कठीण असते. नुकताच जून 2026मध्ये व्हेनेझुएला येथे आलेला 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप हे दर्शवतो की टेक्टॉनिक प्लेट्सच्या सीमेवर असलेल्या देशांमध्ये पायाभूत सुविधांचे किती मोठे नुकसान होऊ शकते. म्हणजे ही साधी इंट्रो आहे. ठीक आहे. साधी इंट्रो आहे. ह्या साध्या इंट्रोने सुद्धा आपण त्या उत्तराची सुरुवात करू शकतो. अजून काय की आता समजा आता अजून काय करू शकतो की आपण जर आपल्याला जिओग्राफिकल कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला जर लिहायचं असेल तर काय सांगू शकतो दुसरं वाक्य की भूकंपाच्या तीव्रतेचे परिणाम केवळ त्याच्या केंद्रबिंदूवर होत नाहीत तर संरचनेच्या प्रकारावरही होतो. व्हेनेझुएलाच्या भूकंपामध्ये 2 सलग मोठे धक्के चे स्वरूप दिसून आले जे आपत्कालीन बचाव कार्यात दुप्पट आव्हाने निर्माण करते. ठीक आहे. म्हणजे समजा इमर्जन्सीच्या याच्यामध्ये आपण जर एखादा प्रश्न तशा टाईपमध्ये विचारला तर त्या पद्धतीने आपण ही न्यूज अशी मोडू शकतो. आता ह्या संदर्भात आपण आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आता बघा वाक्य मी सांगते नीट ऐका. काय की व्हेनेझुएलाच्या आता ह्याची जी आपत्ती व्यवस्थापन आणि त्याच्या संदर्भात ज्या आव्हाने असतात तर व्हेनेझुएला भूकंपाच्या केस स्टडीवरून हे स्पष्ट होते की समजा केस स्टडी आपण लिहिली तर आपण असं लिहू शकतो की व्हेनेझुएलाच्या भूकंपाच्या केस स्टडीवरून हे स्पष्ट होत आहे की आपत्तीनंतर कम्युनिकेशन ब्लॅकआउट टेलिकॉम लाईन्स तुटल्यामुळे मदत पोहोचवण्यात अडचणी येतात. ठीक आहे. दुसरा मुद्दा काय टाकू शकतो की आंतरराष्ट्रीय मदत अशा मोठ्या आपत्तीमध्ये UN
किंवा जागतिक संस्थांची मदत कशी घेतली जाते याचे ताजे उदाहरण आपण तिथं देऊ शकतो. किंवा आपण आता हेच गोष्ट कन्क्लुजनमध्ये कसं लिहू शकतो बघा, ॲट दी एंड, की हां, निष्कर्षतः व्हेनेझुएला सारख्या ताज्या भूकंपीय घटनांमधून धडा घेऊन भारतानेही आपल्या हिमालयीन क्षेत्र आणि झोन 5 मधील शहरांमध्ये भूकंपरोधक इमारतींचे बांधकाम अनिवार्य करणे गरजेचे आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्या हिमालयामध्ये सुद्धा भूकंप येतात. तर मग तिथं सुद्धा आपल्याला जेव्हा तशा संदर्भात जर केस स्टडी विचारली तर तिथं आपण हे जे काय निष्कर्ष आहे तर तो आपण तिथं तसा लिहू शकतो. भारताने सुद्धा त्याप्रमाणे आपलं पाऊल उचललं पाहिजे असं पण सांगू शकतो. अजून काय, आता साधी गोष्ट बघा नाही, जपानमध्ये तर किती मोठे मोठे भूकंप येतात. आत्ताच मध्ये बघा मागे बघा नेपाळमध्ये भूकंप आलेला होता, तो की 8 रिक्टर स्केलचा होता. त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा जपानमध्ये आलेला होता. पण जपानची टेक्नॉलॉजी, आता जपानची टेक्नॉलॉजी माहिती आपल्याला किती हाय लेवलची आहे. मग तिथे एवढे भूकंप येऊन सुद्धा तिथं कसा काय एवढा विनाश होत नाही, तर त्याचं कारण ते आहे म्हणजे टेक्नॉलॉजी किती फास्ट आहे त्यांच्याकडे. मग त्या टेक्नॉलॉजींचा रेफरन्ससुद्धा आपण इथं आपल्या आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण उत्तर आपण लिहू शकतो. तर जर तुम्ही बघा आता ही जी आपण परीक्षेमध्ये जर तुम्ही फक्त पुस्तकी व्याख्या लिहिली तर तुम्हाला काय होतं, ॲव्हरेज मार्क्स मिळतात. पण जर तुम्ही व्याख्येसोबत नुकताच आता ही जी गोष्ट आहे, नुकताच 24 जून 2026 रोजी व्हेनेझुएलामध्ये झालेला भूकंप असा चालू घडामोडीचा जर ताजा संदर्भ जोडला तर तपासणाऱ्याला पण समजते की तुमचा अभ्यास केवळ पुस्तकी नाही आहे, तर तुम्ही जगातील घडामोडींवर सुद्धा लक्ष ठेवून आहात. त्यामुळे काय होतं की बाकीच्यांपेक्षा आपल्याला 1-2 मार्क्स आपल्याला जास्त मिळून जातात. ठीक आहे, मग आता ही झाली एक न्यूज. आता एकच न्यूज आपण किती गोष्टी संदर्भात जोडली. मग अशाच प्रकारे आणि काही न्यूज असतील तर त्यासुद्धा आपण अशाच लेक्चरमध्ये घेऊयात. ठीक आहे, लेक्चर आवडलं असल्यास तर चॅनलला लाईक करा. थँक्यू.